नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव असून तुम्ही बघता 7164 यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे ना मारुती कंपनीची बलेनो आली आहे. आता ही जी बलेनो ही माझ्या मित्राची आहे. त्यांनी 1.5 वर्ष झालं ह्या गाडीला चालवतो आहे. काय बलेनोचा ओनरशिप रिव्ह्यू ना तो आज आपण जाणून घेऊ, किंवा त्याचा जो मारुती बद्दलचा जो सर्व्हिस एक्सपिरियन्स आहे ना तो पण जाणून घेऊ, किंवा मारुती बलेनो ही घेतली पाहिजे, किंवा मारुतीमध्ये जी येणारी जी स्विफ्ट आहे ती घेतली पाहिजे, किंवा माझ्या मित्रांनी जी आहे ना ही बलेनो का घेतली ह्याच्या मागच्या ज्या गोष्टी आहेत ना हे सगळ्या आज आपण आहे ना या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. जर गाडीचं लुक वाईज जर बोललं ना तर कंपनीने एक चांगलासा लुक जो मारुती बलेनोला दिला आहे. ह्याच्या आधी जी मारुतीची बलेनो येत होती ती थोडीशी गोल मोटरची होती, पण आता थोडासा शार्प लुक आहे हा मारुती बलेनोचा दिला आहे. सगळ्यात पहिले जर बघितलं तर तुम्ही ह्या गाडीच्या हेडलाईट्समध्ये जे की तुम्हाला हॅलोजनमध्ये बघायला भेटेल. त्यानंतर इकडे जर बघितलं तर इंडिकेटर्स, त्यानंतर वरती जर बघितलं तर ह्या गाडीची पार्किंग लाईट चालू होते. त्यानंतर जर इथं बघितलं तर क्रोमची फिनिशिंग, ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे DRLs तुम्हाला बघायला नाही भेटणार, कारण का हा आपल्यासमोर जो वेरियंट उभा आहे तो आहे झीटा वेरियंट. खाली जर बघितलं तर तुम्ही इकडे पण तुम्हाला क्रोमची जी फिनिशिंग दिली आहे त्या खाली जर बघितलं तर हेडलाईट्स या वेरियंटमध्ये येत नाही आहे. ही जी हेडलाईट्स आहे ही ॲक्सेसरीचा जो पार्ट आहे. त्यानंतर जर ह्या गाडीच्या इकडं बघितलं तर तुम्हाला पूर्ण प्रकारे क्रोम बघायला भेटेल, आणि जी ग्रिल आहे ती काहीतरी अशा नॉर्मल प्रकारे बघायला भेटेल. त्यानंतर इथं जर बघितलं तर लोगो या मारुती कंपनीचा बघायला भेटेल. खाली जी आहे तुम्ही तुमची नंबर प्लेट लावू शकता, भले ही फॅन्सी नंबर प्लेट आहे पण आता चेंज करावं लागेल त्याला. खाली जर बघितलं तर काहीतरी असा लुक हा जो मारुती बलेनोचा कंपनीने दिला आहे 2025मध्ये. तर मारुतीच्या चावी वाईज जर बोललं तर अशा काहीतरी प्रकारे तुम्हाला मारुतीची नाही ही जी चावी बघायला भेटेल. आता ही जी चावी आहे भले मारुतीचा लोगो आहे, पण ही जी मारुती कंपनी तुम्हाला अशी चावी देत नाही आहे. हे तुम्हाला आफ्टर मार्केट काम करावं लागेल. विचार करा, आफ्टर मार्केटमध्ये एवढं चांगलं काम होतं पण मारुती का नाही देऊ शकत एवढ्या चांगल्या प्रकारची की. एक नॉर्मलची की देतात ज्याच्यामध्ये 2 बटन तुम्हाला देते. आता गाडीच्या लुक वाईजचं झालं तर गाडीच्या साईड वाईज जर बघितलं आपण सगळ्यात पहिले टायर सेक्शनमध्ये जर बघितलं तर 15 इंचचे तुम्हाला स्टील रिम्स बघायला भेटेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे हे व्हील कॅप सिल्वरमध्ये बघायला भेटेल. अपोलोचा टायर आहे. आणि जर टायर साईजचं जर बघितलं तर 185/65 आरची टायर साईज याच्यामध्ये बघायला भेटेल. त्यानंतर जर ह्या गाडीची ORBM जर बघितले तर हे पण तुम्हाला बॉडी कलर बघायला भेटेल. त्यानंतर प्लस टर्न इंडिकेटर ह्या ORBMवरती बघायला भेटेल. आणि जर साईडून बघितलं तर पूर्ण जे आहे ही सिल्वर फिनिशिंग ह्याच्यामध्ये आहे. जर गाडीच्या पाठीमागून जर तुम्ही गाडीचं लुक बघितलं ना तर काहीसं मारुतीचा जसं समोरून जसं चांगला आहे तसं पाठीमागून पण कंपनीने खूप चांगला दिला आहे. वरती जर बघितलं तर तुम्हाला नॉर्मल प्रकारचा जो अँटीना आहे हा बघायला भेटेल. रूफ रेल्स कोणत्याही प्रकारचे नाही आहे, भले डिफॉगर जे आहे कंपनीने दिला आहे. त्यानंतर हाय माऊंट स्टॉप लॅम्प तुम्हाला इथं बघायला भेटेल. आता इथं मित्रांनी आमचे थोडंसं जय श्रीराम दिलं आहे टाकलं आहे. थोडेसे आपल्याला गाडी मॉडिफाय करायचा जे वेळ असतं आहे वेगळ्या प्रकारचं असतं. त्यानंतर इथं पण थोडंसं क्रोम फिनिशिंग दिलं आहे. इथे तुम्हाला मारुतीचा लोगो. जर तुम्ही टॉप वेरियंट घेतला ना तर तुम्हाला कॅमेरा जो आहे तो इथं बघायला भेटेल, पण हा सेकंड बेस आहे त्यामुळं हा जो ॲसेसरीजमध्ये भेटतो आहे कंपनीकडून हा कॅमेरा बघायला नाही भेटणार. बलूनची जी बॅजिंग आहे ती तुम्हाला इथं बघायला भेटेल. त्यानंतर गाडीची जी टेल लाईट आहे ती पण तुम्हाला नॉर्मलची हेलोजनमध्ये बघायला भेटेल. त्यानंतर जर खाली बघितलं तर इथं रिफ्लेक्टर, त्यानंतर 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर इथं जर तुम्ही तुमची नंबर प्लेट लावू शकता तर नंबर प्लेटच्या खाली जी लाईट आहे ती पण तुम्हाला हॅलोजनमध्ये बघायला भेटेल. वायफर वॉशर आहे ना ह्या वेरियंटमध्ये तुम्हाला बघायला नाही भेटणार. आणि त्यानंतर जर गाडीच्या बूट स्पेसचं जर बोललं ना तर सगळ्यात पहिलं तुम्हाला मॅग्नेटिक बटन या वेरियंटमध्ये बघायला भेटेल. त्यानंतर पावरसाठी पण कंपनी देते, पण ह्या वेरियंटमध्ये CNG प्लस स्टेपनी असल्यामुळे ना बूट स्पेस एकदम कमी आहे. त्यामुळे तुमचं जास्त लगेज किंवा जे सामान असेल ना ते म्हणजे बूट्समध्ये बसणार नाही आहे, कारण का खूप कंजेस्टेड जागा आहे. अशा प्रकारे जो मारुती बलेनोचा आहे तो पाठीमागून ओव्हर लुक आहे. आता जर आपण आहे ना पाठीमागून आणि पुढून तर झालं, आता आपण आहे ना गाडीच्या इंटेरियरमध्ये बघू की काय काय प्रकारे आहे. आता ही जी गाडी आहे ही पेट्रोलमध्ये आहे, त्यामुळे पेट्रोल प्लस CNG. डिझेल गाड्या तर मारुतीवाल्यांनी बनवण्याचं बंद करून टाकलं आहे. त्यामुळे आता आपण बाहेरून झालं तर आपण आतून बघू की इंटेरियरमध्ये जी मारुती आहे ही सेकंड वेरियंटमध्ये आपल्याला काय देते. बलेनोमध्ये जे डोर हँडल्स आहेत ना हे पण तुम्हाला बॉडी कलर बघायला भेटेल. पण त्यानंतर आम्ही ॲक्सेसरीजमध्ये ह्याच्यामध्ये जी क्रोमची फिनिशिंग आहे ना ती टाकली, ज्याच्याकडून जो लुक आहे ना हा चांगला येईल. त्यानंतर जर समोर तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला 4 पॉवर विंडोज बघायला भेटेल, सेंटर लॉकिंग. त्यानंतर जे तुमचे ORBM आहेत ते ॲडजस्टेबल किंवा फोल्ड पण ह्याच्यामध्ये करू शकता. खाली जर बघितलं तर इथे तुम्हाला या गाडीचे साऊंड बघायला भेटेल. 4 डोअरमध्ये तुम्हाला साऊंड बघायला भेटेल. त्यानंतर इथं थोडासा तुम्हाला जो आहे ना कपडा लावून दिला आहे आणि थोडासा स्पेस दिला आहे याच्यामध्ये.
अशा काही प्रकारे तुमचं जे डेल्टाचं इंटिरियर आहे ते अशा काही प्रकारे तुम्हाला बघायला भेटेल. आता हे जे स्टेअरिंग आहे हे आर एका मॉडेलमध्ये किंवा मारुतीची जी पण तुम्ही गाडी घ्याल ना त्यामध्ये सेमचं स्टेअरिंग जे आहे ही मारुती देते. आता जी बलेनोचा हा डेल्टा वेरियंट आहे त्यामध्ये असं काही प्रकारे स्टेअरिंग, त्यानंतर इकडं तुम्हाला लेफ्ट साईडला जे स्टेअरिंग कंट्रोल्स हे बघायला भेटेल. राईट साईडला कोणत्या प्रकारचे स्टेअरिंग कंट्रोल बघायला नाही भेटणार, जिथं आमच्या मित्राने क्वीन हे नाव टाकलं आहे. त्यामुळं स्टेअरिंगचं पण लुक एक ठीकठीकचं आहे. त्यानंतर जर ह्या गाडीच्या मीटर कॉन्सोलवरती बघितलं तर राईट साईडला तुम्हाला स्पीडोमीटर आणि लेफ्ट साईडला टेकोमीटर बघायला भेटेल. आणि खाली जर बघितलं तर ह्या गाडीचं ओडोमीटर, त्यानंतर CNGचं लेवल किंवा पेट्रोलचं लेवल याच्यामध्ये बघायला भेटेल, किंवा तुमची डेट असे, त्यानंतर सीट बेल्टची जी वॉर्निंग आहे, हँडब्रेकची वॉर्निंग आहे, अशा काही प्रकारे तुमचा जो मीटर कॉन्सोल आहे ना हा अशा काही प्रकारे बघायला भेटेल. त्यानंतर जर ह्या साईडला आलं तर वरती तुम्हाला ह्या गाडीचे AC वेंट्स जे की खूप चांगल्या प्रकारे आहे. त्यानंतर खाली जर बघितलं तर ट्रॅक्शन कंट्रोल. त्यानंतर जर आपल्याला ह्या गाडीला CNG वरून जर पेट्रोलवरती शिफ्ट करायचं तर त्याचं बटन हे तिथं बघायला भेटेल. त्यानंतर इथे जी आपली फॉग लाईट आहे ते पण तुम्ही ऑन ऑफ करू शकता, किंवा आपली जी हेडलाईट आहे त्याची लेवल आहे तिथं. त्यानंतर जर ह्या गाडीच्या म्युझिक सिस्टमवरती जर बघितलं तर तुम्हाला काहीतरी 5 इंची टच स्क्रीन बघायला भेटेल, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा अँड्रॉइड ऑटो कारप्ले चालू शकता. जर परफॉर्मन्स बघितलं तर ठीकठीकचा आहे. जो म्युझिक सिस्टम आहे हे हर एका वेरियंटमध्ये जे आहे ती मारुती देते, त्यामुळं खासं काय असं मारुतीकडे नाही. खाली जर बघितलं तर तुमची पार्किंग लाईट आहे, नंतर AC वेंट. आता ह्यामध्ये ना जे तुमचे AC आहेत ना हे तुम्हाला ऑटो क्लायमेट कंट्रोल देते. खाली जर बघितलं तर तुमचा 12 वोल्टचं सॉकेट, त्यानंतर USB पोर्ट याच्यामध्ये बघायला भेटेल. त्यानंतर 5 स्पीड गिअरबॉक्स याच्यामध्ये बघायला भेटेल. त्यानंतर जे तुमचं हँडब्रेक आहे ते तुम्हाला क्रोम फिनिशिंगमध्ये तर चांगल्या प्रकारे दिले. आता ह्या गाडीचं आर्मरेस्ट ह्यामध्ये ह्या वेरियंटमध्ये बघायला भेटेल. हा जो आर्मरेस्ट आहे हा आपण आफ्टर मार्केट काम करू शकतं, पण आफ्टर मार्केटची जी क्वालिटी आहे एवढी चांगल्या प्रकारे नाही आहे. थोडंसंच याच्यामध्ये तुमचा स्पेस बघायला भेटेल. त्यानंतर जर हे जे इंटिरियर बघितलं ना हे डुअल टोनमध्ये इंटिरियर बघायला भेटेल, ज्याच्यामध्ये तुमचा ब्लू आणि प्लस वरती ब्लॅक आणि मध्ये हे तुमची सिल्वरची पट्टी, असं डुअल टोनमध्ये तुम्हाला हे इंटिरियर बघायला भेटेल. त्यानंतर जर वरती डे नाईट जे आपले IRBM आहे ते बघायला भेटेल. त्यानंतर जे हे सनवायझरमध्ये जर बघितलं तर इकडं तुम्हाला नॉर्मलचं सनवायझर बघायला भेटेल, सनसेट सॉरी. त्यानंतर इकडं जर बघितलं तर तुम्हाला मिरर प्लस लाईट नाही आहे याच्या सनसेटमध्ये, कॅबिन लाईट बघायला भेटेल जी की हॅलोजनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. कोणत्याही प्रकारचं सनग्लास होल्डर याच्यामध्ये नाही बघायला भेटणार. त्यानंतर या गाडीचं जर ग्लब बॉक्स बघितला तर नॉर्मलचा प्रकारे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं थोडंफार सामान ठेवू शकता. त्यानंतर असं काहीतरी आहे ना तुम्हाला बलेनोचं इंटिरियर बघायला भेटेल, जे की प्रीमियम इंटिरियर म्हणून पण ओळख होऊ शकते. कारण का ठीक आहे यार, एवढं पण बेसिकचं इंटिरियर नाही दिलं कंपनीने, एक चांगलंसं इंटिरियर दिलं जेणेकरून तुमची जी ड्राईव्ह आहे तुम्ही चांगलं करू शकता. आता मी आहे ना बलेनोच्या पाठीमागच्या शीटकडे आलो आहे, त्यामुळे असं काहीतरी प्रकारचं ना पाठीमागून तुम्हाला आहे ना बलेनोचा जो लुक आहे तो बघायला भेटेल. इथे तेच आपले पॉवर विंडोज, त्यानंतर इथं थोडासा जी स्पेस आहे तो बघायला भेटेल. जर हे जे शीट आहे ना हे ड्रायव्हर अकॉर्डिंग ॲडजस्ट केले, त्यामुळे आहे ना थोडासा लेग रूम चांगला आहे. त्या खाली जर बघितलं ना थाई सपोर्ट पण चांगला आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर इथेच तुम्हाला जे हँडल्स आहेत ते बघायला भेटेल. त्यानंतर इथे आपली जी कॅबिन लाईट आहे ती बघायला भेटेल, जी की आता चालू नाही आहे गाडी, कारण का गाडीचं जे चावी आहे ती बंद आहे. त्यामुळं पाठीमागं जर बघितलं तर तुम्हाला ॲडजस्टेबल नेकरेस्ट बघायला भेटेल. कोणत्याही प्रकारचा आर्मरेस्ट पाठीमागं बघायला नाही भेटणार आहे. त्यानंतर इकडं जर बघितलं तर तुम्हाला थोडासा फोन ठेवायला स्पेस, त्यानंतर खाली 12 वोल्टचा चार्जर तुम्हाला बघायला भेटेल. त्यामुळं नॉर्मलचं आहे आणि कम्फर्टेबल आहे. त्यामुळं स्पेस हाय बोलून जर स्विफ्टचं जर बघितलं ना तर थोडंसं स्विफ्ट ह्याच्यापेक्षा थोडासा स्विफ्टचा जो आतमधला स्पेस आहे हा थोडा कमी आहे, पण बलेनोमध्ये ठीकठाकसा जो स्पेस आहे तो तुम्हाला बघायला भेटेल. आणि ही जी गाडी आहे ही आमच्या ह्या साहेबांची या ओनरची आहे, की जे ह्या गाडीचे मालिक आहेत त्यांची गाडी. आता ही गाडींचा थोडासा रिव्ह्यू त्यांच्याकडून पण जाणून घेऊ, की कसा तुमचा ह्या गाडीबद्दलचा एक्सपिरियन्स आहे तो पण यांच्याकडून जाणून घेऊ. ही जी बलेनो आहे ह्या बलेनोचा जो आपला ओनर आहे तो आहे, पहिलं नाव सांग तुझं. समीर. अच्छा, आता समीर मला सांग या गाडीबद्दल तुझा काय एक्सपिरियन्स आहे तुझा. आता तू 1.5 वर्ष झालं या गाडीला तू चालवते, 1.5 वर्ष पेट्रोल प्लस CNG ही गाडी आहे 1.2. तर तुझा या गाडीबद्दलचा काय एक्सपिरियन्स आहे, तू तुझ्या हिशोबाने सांग की काय तुला वाटतं या गाडीबद्दल, लोकांनी घेतली पाहिजे का नाही घेतली पाहिजे. तसं तर माझ्या हेतून घेतली पाहिजे. छोटी फॅमिली असेल तर गाडी खूप मस्त आहे. तर तुम्ही छोटी फॅमिली असेल गाडी एकदम भारी आहे. तुम्ही कुठे जायला फॅमिली एकदम मस्तपैकी आराम के साथ बसून जाऊ शकता. आणि एवढंच की तुम्हाला ॲव्हरेज चांगला देईल लॉंग रूटिंगला बाहेर फिरण्यासाठी. मस्त AC वगैरे आतमध्ये पूर्ण, म्हणजे वॅगनर इतकी तरी खराब नाही.
वॅगनरला काय खरं बोलतोय यार. वॅगनर नाही माझ्या मनाने मला नाही म्हणजे त्याच्या हिशोबाने त्याचं कसं होतं की त्याला एक कार पाहिजे नाही तुला एक तुझ्या हिशोबाने, त्या हिशोबाने गाडी चांगली. त्या हिशोबाने गाडी चांगली आहे. आणि जर तुम्ही हे बोलसाल तर कसं प्रॉब्लेम फक्त एवढंच की हॅचबॅक आहे, खाली लागती. तेवढाच नाही तर गाडी अतिशय नो डाऊट चांगली आहे. चांगली माझ्यासाठी तरी चांगली आहे. तुम्हाला पण आवडेल. अच्छा ट्राय तर पण मी काय म्हणतो आता हिचा ॲव्हरेज किती आहे या गाडी, काय काय ॲव्हरेज आहे तुला CNG मध्ये? CNG मध्ये जर लॉंग रूटिंग मी कंटिन्यू मारलं तर लॉंग रूटिंग हायवे टू हायवे मला देते 25+ देते. 25+ देते हायवेला. हायवे टू हायवे. आणि सिटीमध्ये जर चालवलं तर 20-22च्या मध्ये देते. 25+ म्हणजे लॉंग रूटिंगला असली ना म्हणजे आपला हायवे टू हायवे 30 पर्यंत पण जाते. हां CNG मध्ये CNG मध्ये चांगले आहे यार. मारुती ॲव्हरेज साठी मध्ये बोललं तर 20-22, कधी घाट सेक्शन असेल तर देते 18. अच्छा हां मग ते घाटात थोडंसं हां तर प्रॉब्लेम येणारच. आता मला सांग आपली ही जी गाडी आहे मारुतीची सर्व्हिस कशी आहे म्हणजे नाही का आपण जर समजा एखाद्याला घ्यायची असेल भारी मग काय आहे, किती कॉस्ट तरी सर्व्हिसिंगला या गाडीला किती कॉस्ट पडते आपल्याला जर सर्व्हिसिंग करायचं? मी जर फ्री सर्व्हिसिंग मध्ये गेलो तर तुम्ही फर्स्ट सर्व्हिसिंगची हां 50 रुपये करतो. तेच म्हणजे आपलं वरचं हां. हळूहळू जसं वाढतंय तसं आता माझी गाडी झाली 15,100 अच्छा किलोमीटर. कारण फ्री सर्व्हिसिंग माझ्या संपलेल्या आहेत. मी त्याच्यानंतर 10,000ला केली तेव्हा माझे काहीतरी 4,500 रुपये गेले. 4,500. ते अच्छा असेच म्हणजे 10,000च्या आतमध्येच मारुतीची सर्व्हिसिंग होऊन होतात. जाते. जास्तीत अच्छा. जास्त होतात. कधी जर काय इश्यू आला तरच पैसा जास्त जातो, नाही तर सर्व्हिसिंगला मस्त आहे. आणि गाडी पण नो डाऊट चांगली आहे. गाडी पण चांगली आहे, ॲव्हरेज देते. हं. आणि म्हणजे असं काय प्रॉब्लेम नाही तिच्यात. अच्छा ठीक आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या यांनी सांगितल्या, पण ह्याच्यामध्ये अजून एक मोठीशी गोष्ट आहे ना ती मला यांनी सांगितली आणि जी तुम्हाला मी आहे ना एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन की हर एक गोष्टी मारुतीच्या चांगल्या आहेत. फक्त एक जी गोष्ट आहे ही थोडीशी त्याला पण सहन करावी लागते आणि मारुतीचे जे मला असं वाटते ओनर असतील ते पण सहन करत असन. आता ती काय गोष्ट आहे ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल. हे झाली मारुतीची व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो खूप खूप धन्यवाद. भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत. जय महाराष्ट्र, जय शिवराय.